आज माझी नाईट शिफ्ट आहे. नाईट शिफ्ट कधीच चालू झाले, आज 7वी नाईट शिफ्ट आहे आणि आता वाजले 8:30. मी तयारी करते. तुम्ही पण नाईट शिफ्ट करता का? तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो? माझा एक्सपिरियन्स कधी चांगला असतो, कधी वाईट असतो. व्हेरी इम्पॉर्टंट पेन. हे 3 पेन मी घेऊन जाते, पण हे दाखवणार नाही कोणाला. पण आमचे ड्युटी डॉक्टर्स आहेत ना, आमचे पेन घेतात आणि ते हरवतात, परत येत नाही. हा व्हिडिओ त्यांनी बघितला तर सॉरी. खूप लागते मला ऑरेंज. आणि हे अंडा घेतलाय. मध्येच भूक लागते, मग तेव्हा मी ब्लिंकिट करतो. ब्लिंकिट करण्यापेक्षा असं सोबत घेऊन गेलेलं चांगलं आहे ना. स्टे ट्यून गाईज. खाली असं मार्केट भरतं सोमवारी. नाईट शिफ्ट चालू असली ना आणि जेव्हा सोमवारी मार्केट भरतं तेव्हा 5 वाजल्यापासूनच हे असं चालू होतं आवाज आणि मग आमची झोपमोड होते. खूप इरिटेट होतं तेव्हा. गाणं बोला आता, बोला बोला. चला कामावर चला. सगळे आता घरी चाललेत आणि आम्ही कामावर चाललो नाईट ड्युटीला. ह्या वेळेला सगळ्यांची घाई असते घरी जायची. घरी जाऊन झोपतात सगळे आणि आम्ही चाललोय ड्युटीला. असं मार्केट भरतं आमच्या बिल्डिंग खाली. आंबे बघून मला गावची आठवण येते. मला कोणी उडवलं तर हात यो हातात सूर्यो श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात. पूर्ण ब्लॉग माझा काय. मी पोहोचले आता हॉस्पिटलमध्ये. ह्या सिस्टर पण भेटल्या आम्हाला. समीर हाय करा. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. बेसिकली माझी जनरल वॉर्डला नाईट शिफ्ट आहे आणि इथे मी आले तेव्हा 3 पेशंट होते. 2 डे केअरचे पेशंट आणि एक ॲडमिट झालेलं. म्हणजे मी आल्यानंतर लगेच ॲडमिशन झालेलं. तर त्याच्यामधलं एक पेशंट गेलं घरी जे डे केअरचं होतं आणि दुसरं डे केअरचं आहे. त्यांना सरांनी ॲडमिशन सांगितलं तर मग त्यांचं ॲडमिशन केलं आणि दुसरं एक ॲडमिशन झालेलं ते दुसऱ्या वॉर्डला शिफ्ट केलं. सो आता माझं सगळं काम झालं आहे ऑर्डर्स वगैरे टाकून. आता एकच पेशंट आहे माझ्याकडे. एक पेशंट असलं तरी ठीक आहे, काय वाटत नाही एवढं. कामं तर झालेत माझे सगळे. आता बसले मी. बघू अजून बाकीची कामं असतात जसं की मेडिसिन स्टॉक सगळं मेंटेन ठेवावं लागतं. किती चांगलं वाटतं ना जेव्हा आपली बेस्ट फ्रेंड पण आपल्यासोबत नाईट ड्युटीला असते. चला बघूया गायत्री काय करते. ती खूप थकले आज. खूप काम करते माझी मैत्रीण. पण करते पण तिच्यापेक्षा कमी करते.
वॉचमन होते, त्यांनी मला ओढवायचा प्रयत्न केला. त्याने मला विचारलं की कुठे जायचं आहे, तर मी सांगितलं की मला इंजेक्शन द्यायला जायचं आहे, रूम नंबर सांगितला. तर त्यांना खरंच वाटत नव्हतं. माझ्याकडे बघून त्यांना काय वाटत होतं काय माहीत. मी त्यांना लिटरली असं म्हटलं की बघा नर्स आहे मी, मला जाऊ दे प्लीज, मला घरी जायचं आहे, उशीर होतं मला. तेव्हा त्यांनी सोडलं मला. ID दाखवायला बोलत होते, पण युनिफॉर्मपेक्षा अजून काय ID असू शकतं. जाऊ दे, काहीतरी घडलं असेल म्हणून त्याने असं केलं असेल. मला एवढे वाजले घरी यायला. आता मी आंघोळ केले, तेव्हा फ्रेश व्हायचं आहे. सॉरी, आता मी आंघोळ केले, मला ब्रेकफास्ट बनवायचा आहे आणि मग मी खाऊन ते झोपणार. या नाईट शिफ्टमध्ये स्किनची पूर्ण वाट लागून जाते, एकदम टॅन होऊन जाते. आणि ज्यांचा ब्राऊन स्किन टोन असतो त्यांची तर वाटच लागते.